तर झटपट अशी कामं उरकलेली आहेत माझी. आणि आता ते आज पौर्णिमा आहे, सकाळी 9:45 वाजता पौर्णिमा लागलेली आहे आणि आता चालू पौर्णिमा आहे. मग मागच्या वेळेस मी ते हळदी लेपनाचं तुम्हाला संक्षिप्तमध्ये अगदी थोडक्यात सांगितलं होतं, आता पण थोडक्यातच सांगतो. जे आता माझं हळदी लेपन म्हणजे तसंच करावं, पण आपल्या मर्जीने कधी पण करू शकतात, नाही केलं तरी चालते. हळद काय फुकट मिळत नाही, आता जरा महागल्या जास्त, ते असले लेपणं बिपणं करतात म्हणून महागवून ठेवली हळद. त्यामुळं हळदीचं लेपन जमत असेल तर करा. आता आमची व्हाईट फरशी आहे त्यामुळे मी हळदीचं लेपन करतोय. नाहीतर तसं शक्यतो जास्त करून जर एखादी अशी ब्राउनिश काळपट फरशी असेल तर चुना ओढायचा असतं. चुना सगळ्यात स्वस्त, फक्त चुना माझ्या ह्याच्यावर फरशीवर दिसत नाही म्हणून मी हळदीचं लेपन करते. तर हळदीचं लेपन चालू म्हणजे आता दिवसभर पौर्णिमा आहे, पण आम्ही करताना उद्याची म्हणजे ही नारळी पौर्णिमेचा विषय चालला. आज नारळी पौर्णिमा आहे. तर आता सकाळी लागल्यामुळं संध्याकाळच्या लक्ष्मी येण्याच्या वेळेत हळदी लेपन असावं. लक्ष्मी त्याच्यावर पाय ठेवून आपल्या घरात प्रवेश करते आणि आणि ज्यांच्या घरात लक्ष्मी स्थिर आहे त्यांची लक्ष्मी हळदीच्या लेपनावरून घरातून बाहेर पाय काढत नाही. त्यामुळं दिवसाची जर लागली असेल हे पौर्णिमा किंवा अमावस्या, आम्ही हे लेपन 2दाच करतो फक्त. ते माझं 15 दिवस म्हणजे पौर्णिमेला केलं तर पुढं अमावस्येपर्यंत 15 दिवस राहते आणि अमावस्येला केलं तर येत्या पौर्णिमेपर्यंत 15 दिवस राहते. कधीतरीच पावसामुळे जरा विस्कटलं जाते. तर ते करून ठेवत जावा. आणि काय सांगत होतो ते असं मी विषय भरकटते म्हणून मी लिहितोय जास्त करून, पण हल्ली बोलायला शिकलोय जरा असं धाडस करून. तर ते हळदीचं लेपन कसं माहिती आहे का, ह्याच्यात पौर्णिमा संध्याकाळीच्या आतपर्यंत म्हणजे संध्याकाळच्या आत जर पौर्णिमा लागली, रात्रीच्या आत आपले दरवाजे उघडे असतात, दरवाजे रात्रीचे झोपायच्या वेळेत बंद होण्याच्या आत जर पौर्णिमा लागली, अमावस्या लागली तर आधी 3 सांजेच्या आधी हळदी लेपन करून ठेवा. लक्ष्मी गृहप्रवेश नक्की करणार आणि घरात ज्यांच्या स्थिर आहे ती बाहेर पडणार नाही. तर त्या हळदी लेपनात आता मी काय काय घेतलेले, ही फक्त कोरडी हळद आहे. हळद खूप महाग आहे, उगाच फापाड पसारा करत बसू नका, एंट्रीलाच तेवढं करा. हे दूध आहे, ह्याचं दूध पण घालायचं याच्यात. दुधामुळं काय होतं, दुधामुळंच ते जास्त काळ टिकून राहते. पाणी पण घालतो याच्यात मी, नाही असं नाही. तेवढंच आता हे पाणी घालणार. पाणी कसं, हे आता दुधात जरी मी कालवलं पाणी थेंबर आता घातलेलं आहे, पण नंतर ते घट्ट आपण जसं ते डिझाईन करत जातो तेव्हा ते घट्ट होत जाते. त्यामुळं काय करायचं, पाणी नंतरच्या वेळेस ॲडिशनल करत जा, छान राहते आणि टिकून राहते. मेन म्हणजे आता तुम्ही बघितलं असाल इतके दिवसाच्या फोटोंमध्ये की माझ्या हळदीचं लेपनाचं बरेच दिवस राहते. आणि फरशी आम्ही रोज पुसतोय. दारातच करतोय मी हे, दारातली फरशी रोज पुसतोय न चुकता.